ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15वा श्लोक क्रमांक 15 आणि त्याच्यामधल्या 455 क्रमांकाच्या ओळीला थांबलेलो होतो। श्लोक क्रमांक 15 असा आहे, मी सर्वांच्या बुद्धीत उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केला आहे आणि मज आत्म्यापासून स्मरण ज्ञान व त्याची निवृत्ती होते व सर्व वेदांनी मीच जाणण्यास योग्य आहे। वेदांताच्या विषयाचा संप्रदाय करणारा व वेदार्थ वेत्ता मीच आहे। हे सगळं सर्विदम खलविदम ब्रह्म ओळवती एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्पुरे अरणीशी ते वस्तुगा 21 परिसंतास व्यवस्था योग ज्ञानी पैसता श्री गुरुचरण उपासिता वैराग्याशी येण्याची सत्कर्मे अशेषी आज्ञा विरमे संतांच्या संगतीमध्ये ज्ञान आणि योगाचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आणि ध्यान म्हणजे योग त्यांच्या बरोबर राहताना गुरुचरण उपासता आणि वैराग्य जीवनात जेव्हा राहणार येण्याची सत्कर्मी अशेषही आज्ञान विरमे जेवढेही आज्ञान असेल स्टॉप एका क्षणात तृणाग्नी मिळे समरस जाणे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी जयाचा अहम विश्रामे ही ओळ त्या दिवशी आपण शोधत होतो। जयाचा अहम विश्रामे स्वतःचा अहम विश्राम पावतो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे पुढे जायचे तुम्हाला पण जायचे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख त्या ते आपे आप देखून देखी मी आत्मेने सदा सुखी येते मी वाचन अवलोकी आन हेतू असे एकदा का ती गोष्ट ज्याचा अहम विश्रामी आत्मस्वरूपी मग मला पाहिल्यानंतर ते आपोआप सुखी होतात आणि येथे मी वाचून अवलोकी आणि हेतू असे दुसरं पाहायला काय शिल्लक आहे मी सोडून अगा सूर्योदय झाली सूर्याची पहावा धनंजया ज्यावेळेला आत्मज्ञान प्रगट होतं तेव्हा काय दर्शन होतं फक्त आत्म्याचंच आत्म्याने दर्शन होतं अगा सूर्योदय झाली सूर्याची पहावा धनंजया तेवी मिया जाणावया मीच हेतू बघा अनुग्रहाचं नाम याच्यात जर मला पाहायचं असेल तर मीच होऊन मला पाहायला पाहिजे जया मिया जाणावया मीच हेतू सूर्याची पहावया सूर्याची पहावया धनंजय ज्यावेळेला सूर्य पाहायचा असेल तर सूर्याच्याच सत्तेने पाहावं लागेल मला पाहायचं असेल तर मला जाणून मीच होऊन मग जाणायचे हे अनुग्रहाचं नाम पण याच्यामध्ये जसं एक प्रकारचं शुप्त सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर हे सगळं सांगितल्यानंतर काही वेळेला लोकांना असं वाटतं देह जन्माला येतो देह मरतो पण देह जागेवर आहे आत्मा मात्र जन्माला येत नाही आणि आत्मा मरत नाही हे सगळं ज्ञान सांगितल्यानंतर ते म्हणतात की देवाने समाधान केलं सगळं त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं तुझ्या कृपेने मला निरुपाधिक स्वरूप प्राप्त कळालेलं आहे पण देवा आता मला पुन्हा एक वेळ निरुपाधिक स्वरूप ऐकायचे अशी इच्छा झाली। त्यावेळेला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हेच निरुपाधिक स्वरूप पुन्हा एक वेळ मज करता काही न्यून न ठेवता स्पष्ट करा। तेव्हा द्वारकानाथ आनंदित होऊन म्हणाले चांगले विचारलेस सगळं सांगितलंय आता हा ग्रंथ संपत आलेला आहे खरा म्हणजे 15वा अध्यायच इंड आहे भगवद्गीतेचा इथे ज्ञान होतच माणसाला पण रिपीटरसाठी पुढचे इथे होतच त्याला पण तरी पण तो म्हणतो मला पुन्हा सांगा। त्यावेळेला देवाला आनंद वाटला चांगले विचारलेस पहा अर्जुना आम्हालाही मोठ्या कोड कौतुकाने नेहमी याविषयी व हेच बोलावेसी वाटते ते आवडते पण काय करावे कोणी असा विचारणाराच मिळत नाही। बघा देवाला ही अडचण आहे मग तुम्ही बाबा आपले किती पेरले तर अशी माणसं भेटणं त्यांचा तुटवडा आहे ना। अहो भेटलेल्यांना सुद्धा सवड नाही तर न भेटणाऱ्यांचा प्रश्नच मिटलेला नाही भेटणारे सुद्धा गर्क आहेत ना कशात बर ते गर्क झालेत। आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं एकाच वाक्यात उत्तर पाहिजे ते जे ज्यांना भेटलंय ते सुद्धा त्याच्यात गर्क झालेत त्यांना कोणी गर्क केलेले आहे का ते स्वतःच झालेले आहेत बरोबर व्यासपीठावरचे बरोबर बोलतात। आता देवानी केलं मग हे देव झाले नाहीत का अजून बाबांनी त्यांना काय सांगितलंय तुम्ही कोण आहेत मग यांनी चार्ज घेतला नाही ना आणि आता कोण करणार आहे सगळं देव करतो मग आपल्याला काय करावं लागणार आहे की नाही आता आपण कोण आहेत आपल्याला बाबांनी काय सांगितलंय म्हणजे
मग गुंतून कोण कोणाला घेतोय? कोण कोण कोणाला गुंतून घेतोय? शुक नलिकेवरून उठला तेव्हा तर सुटला आणि तो चवडा अधिकच गोवी आणि तो अटकून घेतो. त्याला ज्ञान आहे, त्याने उडावे परी तो त्याच्यात गुंतून घेतो अधिक. हा नाही, 6व्या अध्यायातली ओळ आहे. त्या दांडकीवर तो बसला तर तेवढा चवडा अधिकच गोवी, मग अर्धा तोडून नेला तरी तो सुटत नाही. वास्तविकताने ती सोडावी दांडकी म्हणतात. आणि त्याला भीती वाटते मी पडेल, पण तो पडेल का? तुझं पंख दिले देवाने, तू लगेच उडू शकतो. आता ते पंख त्याला ते दिलेले देवाने, आपल्याला कोणते पंख दिले? ज्ञानाचे पंख दिलेत, पण तोच त्याला गुंतून घेतो. आता त्याला कोण काय करणार? त्यामुळे मला ते देवाने अडचण निर्माण केली, मला अशी माणसं भेटत नाहीत. तू मात्र आज तोंड भरून मोठ्या आस्थेने पुन्हा निरुपाधिक स्वरूप सांगा म्हणून विचारण्यास आला आहेस, म्हणून मला वाटते की म्हणे चवडा अधिकच गोवी. बघा कोण 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 गुंतून घेतो सांगा बरं, या दृष्टांतातून कोण गुंतून घेतोय? ती रागू नाही ना, तिथं पोपट नाही ना. तो पोपट म्हणजे आपण सगळे, आपण त्या पोपट सारखं आपण गुंतून घेतलेले. म्हणे बांधला मी पुढा ऐसिया बोधा भावनेची आपडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. ऐसा कांजे विना आतुडला. कांजी म्हणजे काय? काय काजे विना आतुडला म्हणजे रस्सी शिवाय त्यांना बांधलेला आहे. आणि तो सांग पा काय आणिके बांधला, मग न सोडी जरी नेला तोडून अर्धा, मग अर्धे मरून जातील परंत नाही भेटणार नाही. आता आपणच आपल्याला गुंतवून नाही घ्यायचं, द्यायचं सोडून. सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून करायच्यात, निमित्त मात्र आहे आपण का वास्तव आहे आपण? बरं काय हे वास्तव सगळं नाहीच आहे, मग का खोट्याच्या नादी लाग? तू का म्हणे का रे देवा सवे तुटी पाडतोसी, तू का म्हणे यह नका डोळे धुरे भरून राहू. आम्ही सांगू महाराज तुम्हाला, पण आम्ही तेच करू, है की नाही? आजपर्यंत माझ्या मनात असं कोणी विचार ना करू तरी जिज्ञासू भेटावा अशी फार इच्छा होती. त्या इच्छे सफळ करणारा आज तू एकटाच मला प्राप्त झाला आहेस. 11 क्षणी सैन्यामध्ये एकटाच होता विचारणारा देवाला. अद्वैत अनुभवानंतरही जो विलक्षण सुखाचा उपभोग अनुभव घ्यावायचा, तो अनुभव घेण्यास आज मला तू सहाय्य करणारा झाला आहेस. अद्वैत अनुभवानंतर अद्वैत अनुभव आला आणि तो ब्रह्म झाला, पण त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यायला कोणतरी पार्टनर पाहिजे, आणि तो पार्टनर तू मला सहाय्यभूत झाला. अद्वैत अनुभवानंतरही जो विलक्षण सुखाचा अनुभव, पहिला अनुभव, आता अद्वैत झालाय ना, आता अद्वैत सुखाचा अनुभव आहे. अनुग्रह त्याच्यातला एक आनंद आहे आणि एक प्रबोधाच्या पुढचा आनंद आहे. पुढचा आनंद म्हणजे आनंदाचा डोह, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची तो अनुभव. मी ब्रह्म होऊन वेगळा अनुभव आहे, तो वेगळा. आणि पहिला कोणता होता? मी ब्रह्मरूप होण्याच्या दिशेने चाललोय, तो आनंद आहे. आणि आता ब्रह्म होऊन ब्रह्माचा आनंद घ्यायचा. अद्वैत अनुभवानंतर जो विलक्षण सुखाचा उपभोग अनुभव घ्यायचा, तो अनुभव घेण्यास आज तू मला सहाय्य करणारा झाला आहेस. बाबाला कृष्णाला अर्जुन सहाय्यभूत झालाय का? अर्जुनाला कृष्ण सहाय्यभूत झाले. आता ह्या बोलण्यातून अर्जुनाला कृष्ण सहाय्यभूत झालाय की कृष्णाला अर्जुन सहाय्यभूत झालाय? आता कृष्णाला अर्जुन सहाय्यभूत झाला. आनंदाला आनंद उपभोगायचा आहे म्हणून तो दुसरा पार्ट शोधतो आणि सेवन करतोय स्वतःचाच आनंद, पण समोरच्या पार्टीकडून घेतोय. सहाय्य कारण झालायस, कारण आपले निरुपाधिक स्वरूप मला पुन्हा सांगा असे विचारून तू माझेच मला सुख देत आहे. कोण कोणाचे सुख घेतोय? आपण आपलं सुख घेतोय. आता जर आपण वाचतोय, मी वाचतोय, तर मला माझाच आनंद भेटतो ना, ऐकणाराचाच आनंद भेटतो. ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता त्यात पाहिल्यावर आपले स्वरूप आपल्या नेत्रांनी आपणास दिसते, त्याप्रमाणे तुझ्या बरोबर तत्वबोध जनक निर्मळ संवाद केल्यामुळे माझेच मला सुख झाले आहे. म्हणून तू संवाद करणाऱ्यात शिरोमणी श्रेष्ठ आहेत. तत्वबोधजनक चर्चा चालू आहे आणि त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो व्यक्त करता नाहीत, पण ज्याच्या त्याच्या म्हणून पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा,
जावे त्याच्या. आपल्याला किती आनंद होतो हे किती शब्दांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर करता येतो. प्रश्नात उत्तर दडलेलं होतं ना. करण्याचा प्रयत्न केला तरी व्यक्त होतो म्हणजे उत्तरार्ध भेटलं होतं. नाही होत. पाहिजे तसा सांगता येत. कारण ज्याला आनंद घेतलाय तो आनंदातच विरून जातो. त्यामुळे आनंदाला आनंदाचं वर्णन करता नाही. आपल्याला आपल्या खांद्यावर बसता येईल का? तसलं आहे ते. म्हणून मग दुसरा कोणतरी शोधायचा. मित्रा अर्जुना तुला हे काही समजत नाही. बघा आता देव पण म्हणतात मित्रा. देवानी मित्र म्हणायचं आपल्याला म्हणजे किती भाग्य. आपण जर देवाला मित्र म्हणलं तो राग येईल देवाला. आपण जर बाबांना म्हणलं बाबा तुम्ही आमचे मित्र आहेत नाही येणार राग ना. मग बरं आहे. मग नाही येत ना रे. बाबा नसले तर बाबांनी तर बाबा राग देणार. कारण समोरचा जो आहे तो बाबाचे असं बाबाला आरसा जो स्वच्छ. हा हा मित्रा अर्जुना तुला हे काही समजत नाही म्हणून तू ते आम्हास विचारावेस आणि मग आम्ही तुझी समजूत करून देण्याकरता ऐकण्यास प्रवृत्त व्हावे. तशातला हा प्रकार व तुझी योग्यता नाही असे म्हणून देवाने आनंदातिशयामुळे अर्जुनास आलिंगन दिले व कृपा दृष्टीने त्याला पाहिले. व मग भगवान अर्जुनाला असे काय म्हणाले की ओठ जरी 2 असले तरी पण बोलणे जसे एक, पाय 2 जरी असले तरी चालणे मात्र एक, त्याप्रमाणे तुझे पुसणे आणि माझे सांगणे दोन्ही एकच आहे. दोघांचे तात्पर्य एकच आहे नाही. तात्पर्य एक नाही दोन्ही एकच आहे. 54 पहा बरं. असं सांगणाराला प्रकीर्तन प्रवचन करताना आपल्याला असं वाटलं पाहिजे ज्याला सांगतोय तो आणि जो सांगतोय तो हे दोघे कसे आहेत? एकच आहे. मग काम फत्ते होणार. बघा ना ओवी बघा याच्यात हे दोघांचे तात्पर्य एकच आहे असं ओवीत 100% नसणारे. बघू आपण 54. पै दोही ओठी एक बोलणे, दोन्ही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. आहे का त्याच्यात? आहे का? नाही. पुसणे सांगणे तुझे माझे. मग कोण कोणाला विचारतोय सांगा बरं आता. हा एकदम परफेक्ट. अर्जुन कृष्णाला विचारतोय कृष्ण अर्जुनाला विचारतोय हे उत्तरच नाही. आता कोण कोणाला विचारतोय? स्वतःला. म्हणजे आपण तुम्हाला माहिती ना आपण कॅरम खेळायचं. कॅरम आणि दुसरा माणूस नसला तर आपण काळ्या सोंगट्या माझ्या पांढऱ्या तुझ्या इकडून स्ट्रोक मारला का त्याची बारी आल्यावर तिकडून कोण आणून बसवायचं मग आपणच जाऊन तिकडून बसायचं आहे का नाही. आणि हारला आणि जिंकला कोण कोण हारलं त्याच्यात शेवटी. काळ्या सोंगट्यावाला हारला तरी तोच हारला आणि पांढऱ्या सोंगट्यावाला हारला तरी तोच हारला. हार आणि जीत कोणाची? हा जनक राजाला बोध झाला होता. हारलो तरी मीच आणि जिंकलो तरी मीच. याप्रमाणे अर्जुना आम्ही व तू स्वरूपता एकच आहोत असे समज. कारण या प्रसंगी मी सांगणारा उपदेशक व तू पुसणारा श्रोता हे आपण दोघेही तत्वता एकच आहोत. इथे आपण थांबलो तर हा प्रबोध आहे आपला. प्रबोध देता बाबा म्हणतात तुम्ही आणि मी वेगळा नाही. देव आणि तुम्ही आपण वेगळे नाही. देव नाम आणि संत वेगळे, देव नाम आणि भक्त वेगळा नाही. आणि जरी वेगळा असेल तर ते जरी एक होतात. त्या स्पॉटला जाऊन स्नान केलं बो त्रिवेणी संगमावर स्नान केलेलं जबरदस्त आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो ते दृश्य पाहायला भेटणं. संगमावर सगळेच नाही जाणार. म्हातारी माणसं जातील कांगोळ करायला संगमावर. ते तीन इकडं कुठे गेले कळायचे नाहीत. त्यांनी नुसतं बघितलं तो सोहळा तरी त्यांना आनंद वाटेल. काल आपण इथे आलेलो होतो 55 क्रमांकाची ओळ पाहू. एवम आम्ही तुम्ही येथे देखावे का अर्थाते सांगा ते पुसते येथे दोन्ही एक. बघा पुसणे सांगणे दोन्ही नाही त्याच्या वरसड येते. 18व्या अध्यायात गेलं परत देवाने विचारले आणि हा सांगतो सांगणे एक. पण इथं देवाने सांगितलं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते 11 एका अर्थाते स्वरूपाने आपण का आहोत
एक आहोत. सांगाते पुसणे देखावे एका अर्थात सांगते पुसते येथे दोन्ही एक. सांगणारा आणि ऐकणारा, आणि सांगणारा श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग. पुढं काय? अद्वैत भजनी अखंड स्मरणे त्याच्यातलं आहे. श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग. ऐसा बोलता देव भुलला. असे बोलता बोलता प्रेमाने भुलून जाऊन अर्जुनास आलिंगन देऊन देव स्तब्ध राहिले. इतक्यात पुन्हा चकित झाले व म्हणाले की हे ऐक्याचे इतके प्रेम संवाद सुखात उपयुक्त व चांगले नाही. पा हे ऐक्याचे इतके प्रेम संवाद सुखात उपयुक्त चांगले नाही. म्हणजे बोलण्यात मध्ये दोघं जर एक झाले तर बोलता येणार नाही. म्हणून ते बघडीवर बाजूला ठेवा आणि पुन्हा आपण संवाद सुखाचा आनंद घेऊ. उसाच्या रसाची गुळाची ढेप करते वेळी ती नासू नये म्हणून त्यात ज्याप्रमाणे हीन अशा क्षाराचे मिश्रण घालावे, म्हणजे थोडं मीठ टाकावं लागणार, त्याप्रमाणे आमच्या संवादरूपी सुखात द्वैत उत्पन्न केले नाही तर आज असलेली प्रेम सुख गोडी कोणाशी होईल. म्हणजे उसाच्या रसाचा गुळ करताना गुळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यात मीठ टाकायचं. तसा तू आणि मी जर एक झालो तर मग आपला संवाद कसा होईल बोलायचा. म्हणून द्वैतरूपी मीठ त्याच्यात टाकून थोडासा वेगळेपणा ठेवला संवाद सुखासाठी. अर्जुन नर व मी नारायण असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये आधीच मुळात भेद नाही पहिल्यापासूनच. तरी पण मला आलेले एकात्मकतेचे प्रेमाचे भरते आता माझ्याच ठिकाणी परिपूर्ण जिरवले पाहिजे. मग जी आपल्याला पूर्वी सात्विक अवस्था व्हायची अष्टसात्विक आणि बोध दिल्यानंतर आपोआप ती ऑटोमॅटिक तिथं जिरली जाते. मग त्याला तेवढी ताकद येते. पहिली आवरत नाही अवस्था आणि नंतर नंतर तो स्वतः कव्हर करू शकतो. ती असा विचार करून व बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान एकदम म्हणाले, हे वीर श्रेष्ठा तू मला काय रे प्रश्न केला होतास. बघ 59 बघू काय गंमत आहे. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा पैगा तुवा कैसा प्रश्न केला. 59चा अर्थ वाचा साहेब. असे विचार करून बुद्धी स्थिर करून भगवान श्रीकृष्ण एकदम म्हणाले. इथं गंमत आहे, तुम्हाला मी विचारणार आहे, सांगा 59वा अर्थ वाचा अर्थ. या बुद्धीने देव म्हणाले. इथं या बुद्धीने बुद्धीला स्थिर करू म्हणजे देवाला काय स्थिर करायची गरज आहे. देव त्याच पोझिशनमध्ये त्यांनी लगेच तिथं त्या बुद्धीला जिरून अवस्था देवाची व्हायला लागलेली आहे. पण देवाने ती सावध करून आणि आता अर्जुनाला सावध करायचंय म्हणून त्याला विचारलं, काय रे तू काय प्रश्न विचारला होता. त्या ताईसाहेब म्हटल्या गायकवाड ज्या वेळेला बाबा यायचे विद्यापीठला आणि मग निघाले बाबा का निघाले का मग का मला सगळे साहेब लोक कामावर गेले आणि ते म्हणायचे जावा आता मी माझं आवरून जातो. मग बाबा निघाले का सगळा महिला मंडळाचा गराडा आणि मग ते निघाले का मग बाबा घराच्या बाहेर पडले का सगळे रडायला लागणार आणि ते निघणार आणि ते चित्र बाकीचे कॉलनीमधले काय बघणार. ते बाबा परत घरात यायचे आणि म्हणायचे बसा बसा. आणि ते कधी दुसरा मेळावा कधी येत आई ते मेळाव्याला कुठं भेटायचं ठरलंय आपलं. मग ते डोळे पिसून वगैरे सांगायला सुरुवात करणार. तोपर्यंत काय झालं त्यांना अन्न मूळ स्थितीवर लगेच टपकनी निघून जायचं. त्याप्रमाणे विचार करून बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान एकदम म्हणाले, हे वीर श्रेष्ठा तू मला काय रे प्रश्न केला होतास. आता हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे रडत रडत तर काय देता यायचं नाही. मग स्वतःला सावध करून इकडे अर्जुन जो श्रीकृष्णाच्या स्वरूपात देहात्मबुद्धी विरून लीन होत होता तो या प्रश्नाचे उत्तर माघारी देहभानावर येऊन आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्यास तयार झाला. तो काय होत होता फार विरघळून आता ते त्याचं देहभान संपणार होतं. पण ते काय विचारलं होतं रे तू. हा तर काय विचारलं होतं तो सावध केला आणि त्याला ताळ्यावर आणलं. आता त्याला ताळ्यावर आणलं कोणासाठी. आपल्यासाठी आणलं, कृष्णासाठी, पर्सनल कृष्णासाठी त्याला ताळ्यावर आणलं. कारण तो तर काय विसरून गेला असता स्वतःला आणि याला बोलायची हौस आहे. मग काय करायचं. तेव्हा सद्गदित वाणीने अर्जुनाने म्हटले, महाराज आपले निरुपाधिक स्वरूप कोणते ते आपण सांगा असे मी म्हटले होते. म्हणजे ते काय विसरले होते का आपल्यासारखं विठ्ठल विठ्ठल. पण याला ताळ्यावर आणण्यासाठी आहे की नाही.
अर्जुनाचे हे भाषण ऐकून तेच निरुपाधिक स्वरूप सांगण्याकरता श्रीकृष्ण भगवान अगोदर 2 प्रकारे करून उपाधीचे वर्णन सांगाव्यास लागले. आपले निर्गुण रूप सांगा म्हणून अर्जुनाने विचारले असता आता भगवान येथे उपाधी व उपाधीविषयी अगोदर वर्णन का सांगत आहेत असे जर येथे कोणासे वाटत असेल तर असे पहा की दह्याचे मंथन करून त्यातून ताकाचा अंश अगोदर काढून निराळा करणे. बघा, अद्वैत सांगायचे पण पहिलं काय सांगतात? द्वैत सांगतात. श्लोक ओळ क्रमांक 64-63च्या पुढे. तरी ताकाची अंश फेडणे याची नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे, कडीची जेवी. बघा का सांगतात? ते म्हणतात याचेच नाव लोणी काढणे होय. म्हणजे सार काढण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागते. किंवा शुद्ध सोने शुद्ध सोने शोधावयास वा शुद्ध सोने शोधण्यास वा शुद्ध सोने पाहिजे असल्या ते जसे तापवून त्यातील वाईट धातू निवडून बाहेर वेगळी काढावी लागते. पाण्यावरील शेवाळ हाताने एका बाजूस काढून टाकले म्हणजे मग पाणी आयते सिद्धच असते. अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश स्वच्छ व स्वतः आकाश स्वच्छ व स्वतः सिद्धच असते. तिकडे सारखंच आहे काय साहेब? तांदळाधिक धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून वेगळे काढून टाकल्यावर तांदुळादी शुद्ध धान्य हाती येण्यास काही हरकत असते काय? त्याप्रमाणे वरचं टर्पल काढा. उपाधी पहिली बाजूला काढायची म्हणून पहिली काय सांगितली? उपाधी. आणि ही स्टेप आहे वेदाची सुद्धा. हे नाही, हे नाही, हे नाही, मग खाली शिल्लक राहिलं ते. त्याप्रमाणे विचाराने स्वरूपावरील उपाधी व उपहित या दोहोंचा शेवट जेथे होतो व विचार केला तर ते बाकी उर्वरित राहते ते शुद्ध निरुपाधिक स्वरूप ही कोणासही न पुसता कळत असते. एकदा हे नाही, ते नाही, ते नाही का मग खाली जे शिल्लक आहे ते न सांगता सुद्धा न सांगता तुम्हा कळ येते. त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला पण ज्या आपण आपल्याला सहज जाणू शकतो त्यावेळेला. ज्याप्रमाणे लहान मुलीला बघा तिथे झालं, ज्याप्रमाणे लहान मुलीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर जे नाव घेतले असता ती गप्प राहते तेच तिच्या पतीचे नाव समजावायचे. त्याप्रमाणे जेथे शब्दाची गती खुंटीत होते तेच अवर्णनीय असे निरुपाधिक शुद्ध स्वरूप होय. म्हणून ज्याचे स्वरूप शब्दाने सांगता येण्याजोगे नाही त्याचे स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी त्याचे वर्णन असेच आजूबाजूच्या गोष्टींनीच करावे लागते. बघा, वस्तुस्थिती जेव्हा सांगता नाही तेव्हा त्याच्या अवतीभोवती त्या व्यक्तीला घेऊन जायचं असतं. का तिथे गेल्यावर तो ॲटोमॅटिक त्या स्वरूपाला जातो. हां, तुम्ही त्या मैदानात जा म्हणजे मग तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल. तसं एक वस्तू जी आत्मवस्तू सांगता येत नाही मग त्याच्या अवतीभोवती त्या व्यक्तीला घेऊन जायचं आपण. का तिथे गेलं का तो आजूबाजूला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ॲटोमॅटिक त्या स्वरूपाशी एकरूप होतं. जसं कोंड्याचं वर त्या तांदळाचा वरचा कोंडा काढला का ऑटोमॅटिक तांदूळ सापडतोच. म्हणून लक्ष्मीपती जे भगवान ते अगोदर उपाधी सांगू लागले. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राची कोर निश्चयाने अचूक दाखवते वेळी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधाराने ती दाखवावी लागते त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधीचे स्वरूप अवश्य सांगावे लागते. म्हणजे कोणासाठी? मंद प्रज्ञ मुमुक्षुस निरुपाधिक ब्रह्माचे ज्ञान होते. डायरेक्ट कळत नाही ना आपल्याला म्हणून मग थोडंसं असं ओळून ओळून घेऊन जायचं. 470 या संसारात क्षर श्लोक क्रमांक 16 वाचतोय. या संसारात क्षर व अक्षरच असे 2 पुरुष आहेत. सर्व भूते हा क्षर पुरुष आहे आणि ईश्वराची मायाशक्ती अक्षर पुरुष आहे असे सांगितले जाते. मग श्रीकृष्ण म्हणतात हे सव्यासाची या संसाररूपी नगरात खरंच 470 पर्यंत कंटिन्यू घ्यायचं. हे श्रीकृष्ण म्हणतात हे सव्यासाची या संसारूपी नगरात खरोखर मोजकी क्षर व अक्षर या दोनच पुरुषांची वस्ती आहे. ज्याप्रमाणे सर्व आकाशात फक्त दिवस व रात्र ही 2च नांदतात त्याप्रमाणे संसारूपी राजधानीत हे 2घेच पुरुष राहतात आणि एक तिसरा पुरुष आहे परंतु तो या दोघांचे नाव देखील सहन करीत नाही कारण त्याचा व त्यांच्या ज्ञानाचा कारण
त्याचा व त्याच्या ज्ञानाचा उदय झाला असता तो नगरास त्या दोन्ही पुरुषाचा नाश करतो. पहिले काय सांगितले, या नगरात दोनच पुरुष आहे, एवढं थांबून ऐकून थांबल चालेल का आपल्याला? आणि त्याच्या पुढे एक तिसरा आहे, तो जर प्रगट झालाय का ह्या दोन्हीला संपून टाकतो. परंतु त्या तिसऱ्याची गोष्ट सध्या राहू दे, म्हणजे चांगलं आहे ते पहिलं राहू दे. पहिले दुसरे उपाधीचं सांगतो, निरुपाधिक नंतर. अगोदर हे जे दोन या संसाररूपी नगरात वस्ती करण्याकरता आली आहेत, त्या दोघांविषयी तुला ऐकवतो. त्यापैकी एक पुरुष हा आंधळा, वेडा व पंगू असा आहे, म्हणजे सर्व शरीर धर्मरहित आहे. तो स्वरूपाकडे जाताना कशामुळे आंधळा झालाय? आत्म्याला ओळखत नाही, शरीराला ओळखतो. वेडा का झाला? शहाणा तो धनी, म्हणजे हा काय घेतो, नासक घेतो, म्हणजे हा कसा आहे? वेडा आहे. आणि पंगू का? कळतंय सगळं पण स्पीड नाही घेत आहेत. काय करू, ते काम आहे, नाही तर काय करणार, काय करू, ते काम आहे, म्हणजे त्याला जेवढा स्पीड घ्यायचा तेवढा नाही, इकडे त्याला पांगळा करून टाकलेला आहे, असं आहे. म्हणजे सर्व शरीर धर्मरहित आहे. आणि त्यापैकी एक पुरुष असा आंधळा, वेडा व पंगू असा आहे, म्हणजे सर्व शरीर धर्म रहित आहे. अरे चुकीचं झालं का? आणि दुसरा पुरुष सर्व अवयवांनी परिपूर्ण चांगला आहे, परंतु हे दोघे एकाच गावात राहत असल्यामुळे त्यांची परस्परामध्ये स्नेहपूर्ण संगत घडली आहे. 75 वाचा साहेब. 75. बरोबर साहेब. तडाक्यात सापडलेला. इथं धर्म शरीर धर्मरहित म्हणून घोटाळा केला यांनी सांगितल्यामुळे. बघा, म्हणजे तो अर्थ पहिला सांगितलेलाच बरोबर होता की नाही. 75 ओळी बघा कशी आहे. एक अंधळा, वेडा, पंगू येर सर्वांगे पुरता सांगू, परी ग्राम गुन्हे संगू घडला दोघा. म्हणजे अज्ञानाचा त्यांना संघ घडलेला, गावात राहत असल्यामुळे दोघे एकाच गावात, त्यातील एकाचे नाव क्षर व दुसऱ्याचे नाव अक्षर आहे. तरी पण या दोघातील हे संसारूपी नगर सर्वतोपरी व्यापून टाकलेले. हे दोघंच आहेत आणि अशा जीवांनी सगळे नगर व्यापलेले आहे. आता क्षर पुरुष तो कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे हे सर्व अभिप्राय तुला फोड करून स्पष्ट सांगतो. या ठिकाणी शुद्ध परमात्म्यालाच क्षराक्षराची उपाधी संबंधाने संज्ञा केली आहे. क्षर पुरुष संज्ञा करते वेळेस माया कार्य महत्त्वापासून तृणापर्यंत जो प्रपंच तो क्षर म्हणजे प्रतिक्षणी नाश पावणार आहे, ती उपाधी घेऊनच शुद्ध परमात्मा क्षर पुरुष असे म्हटले आहे. पहा किती मोठा अर्थ दिला. आता येथून शुद्ध परमात्म्याला उपाधीने मुळे क्षर हे नाव आले, म्हणून त्या उपाधीचेच ववीपर्यंत 500 ववीपर्यंत वर्णन केले आहे. हे पक्के लक्षात ठेवले म्हणजे पुढील ग्रंथ समजण्यास कठीण जाणार नाही. एका ओळीला 7-8 अर्थ दिलेले, 7-8 ओळीचा अर्थ दिलेले. क्षर पुरुष कोणाला म्हणलेला आहे? तो जेव्हा त्याच्याशी एकजीव होतो ठिकाणी शुद्ध परमात्म्याला क्षराक्षराची उपाधी संबंधाने संज्ञा केली. क्षर पुरुष संज्ञा करते वेळी माया कार्य महत्त्वापासून तृणापर्यंत तो जो प्रपंच तो क्षर म्हणजे प्रतिक्षणी नाश पावणार आहे. आकाराला ही जगत दिसणारे याला क्षर पुरुष म्हणले, आणि तो त्याच्यावर म्हणजे सोन्याच्या अलंकाराला क्षर पुरुष म्हणलेले. पण ते नाश पावणारे आकार, पण सोनं मात्र नाही. त्या उपाधी घेऊनच शुद्ध परमात्म्याला क्षर पुरुष म्हटलेले. उपाधीचं म्हणून त्याला क्षर म्हणजे आता हा देह नाशिवंत म्हणजे याच्या साह्याने हा आहे, पण आता आत्म्यालाच म्हणावं लागलं हे नाशिवंत. नाही तर नाशिवंत शरीर तरी कुठं नाश काय? जर मूल तत्व पाहिलं तर मुळाकडं पाहिलं तर ते काय होतं, मुळात जाऊन भेटलं जातं आहे की नाही ओवीपर्यंत. तर अर्जुना महत्त्वापासून तो शेवट गवताच्या काडीपर्यंत सर्व जे काही लहान व मोठे जंगम अथवा स्थावर फार काय सांगावे, जे मन व बुद्धी यास विषय होऊन समजणारे, जे पंचमहाभूतांनी बनलेले आहे, नाव आणि रूप यामध्ये येणारे आहे, व जे सत्व रज व तम या 3 गुणांच्या टाकसाळीपासून उत्पन्न होते त्याचं नाव क्षर पुरुष. ज्या सुवर्णरूप पंचमहाभूतापासून भूताकृतीचे नाणे तयार केले आहे व ज्या शरीररूपी कवड्याने काळाला जुगार खेळता येते. वा,
सुवर्णरूप पंचमहाभूतापासून प्रकृतीचे नाणे तयार केलेली ही आणि शरीररूपी कवड्याने गळाला जुगार काळाला जुगार खेळता येते. गळ टाकलेल्या आपल्या पाठीमाग कवड्या विपरीत ज्ञानाने जे जे काही जाणता येते व जे प्रतिक्षणी उत्पन्न होऊन नाश पावते. अरे भ्रांतिरूप अरण्य मायेत कापून त्या अरण्यातील लाकडांनी जे सृष्टीरूपी अवयवकार उभविले जातात, फार काय सांगावे. ज्याला जग असे म्हणतात त्याला काय म्हणतात? क्षर पुरुष. ते 7व्या अध्यायात वेगवेगळे 8 प्रकारच्या प्रकृती रूपाने वर्णन केले आहे व 13व्या अध्यायात ज्याचे 36 प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन केलेले हे सगळं क्षरपुरुष दिसतंय. तेवढं जगातले सगळं यामधील या मागील गोष्टी कशाला सांगू? कारण मागे आपण ऐकलेले आहेत, त्यामुळे आता आपण काही विसरलेलो नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, मागचं कशाला सांगू? कितव्या अध्यायात सांगितलं होतं? 7व्या आणि 13व्या. एवढं तरी लक्षात राहिलं तरी बस झालं. म्हणजे मागच्या गोष्टी आपण विसरत नाही, आहे की नाही? अरे आता याच अध्यायात वृक्षाकार रूपक प्रकृतीने कल्पना करून जे काही तुला सांगितले ते सर्व साकार जगत आपल्याला राहण्याचे गाव आहे. आत्ता चालू हे संसार वृक्ष जो सांगितलाय हा सुद्धा काय? तो क्षर पुरुषच आहे. ते सर्व साकार जगत आपल्याला राहण्याचे गाव आहे अशी कल्पना करून त्यात व्याप्त होऊन त्या आकाराने शुद्ध चैतन्यच बनलेले आहे. किती ओळ जबरदस्त आहे. हा, आपल्याला राहण्याचं ठिकाण बरं आहे बाबा. हे शरीर कोणत्या योनीत गेलं तर राहायला बरं आहे बाबा, पण ते शरीर ते सुद्धा काय? शुद्ध चैतन्यच बनले आहे. 86 पा ते अघवियेचे साकारे, अघवेची साकारे. जेवढं दिसतं एवढं सगळं साकारे. कल्पुनी आपण पया पुरे. पुरेचा अर्थ काय दिलाय? 2 नगर झाले असे तदनुसारे चैतन्याची. आकार कोणाला भेटलाय? हा आकार कोणाला भेटलाय? ब्रह्माला. तोच. पण तो काय समजतो? मी वेगळा आहे. म्हणजे गोडीला आकार कशाचा भेटलेला आहे? गुळाच्या ढेपीचा. त्याला आकार भेटला. त्याला आकार आहे का? त्या आकाराला स्वतःच अस्तित्व आहे का? कशाचं अस्तित्व आहे? गोडीचे. मग गोडी एक गुळ आहे, पण त्याचं नाव काय केलंय? गोडी एक गुळ आहे. तुम्ही गोडी एक गुळ आहे तुम्ही. हा म्हणजे तुम्ही गोडी एक गुळ आहे. हा, पण म्हणतात गुळाची ढेप आहे. फार हा बापरख माझ्या विठ्ठली आवडी. गोडी अशी गोडी मिळून आली. पहा, करेक्ट. तुझं कौतुक केलं यांनाच लय आनंद होतोय. परफेक्ट. आणि बापरख माझ्यावर जीवीची जीवाचा जिवाळा आणि गोडी अशी गोडी. बापरख माझ्यावर विठ्ठली आवडी आणि गोडी अशी गोडी. गोडी अशी गोडी मिळून गेली आणि बापरख महादेवर जीवीचा जिवाळा आणि बापरख महादेवर काय? गोडीचे. गोडीची गोडी आहे नाही. त्या गोडीला नाव काय ठेवले? बापरख महादेवर नाव ठेवले. आणि जिवाळा आणि गोडीची गोडी काय? ती गोडीची ना बापरख महादेव ती. आणि त्याला आता आपण मिळालं. हे सर्व साकार जगत आपल्याला राहण्याचे गाव आहे अशी कल्पना करून त्यात व्याप्त होऊन त्या आकाराने शुद्ध चैतन्यच बनले आहे. जसे सिंह आडात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून हा कोणी दुसरा सिंह आहे असे मानून खवळतो व रागाने त्याचा नाश करण्याकरता तो सिंह त्या आडायात उडी घालतो. आडात उडी घालतो. आता हा दृष्टांत बघा. जसे सिंह आडात पाहिलेले आपले प्रतिबिंब, आता आपण कोणाला पाहतोय? याला पाहतोय. कोण पाहतोय? आत्माच याला पाहतोय. आणि हा काय? पण यांनी याला वेगळं समजलं म्हणून त्याच्यात तो अटकला, आडात पडला. आडात कोण होतं? त्याच प्रतिबिंब पडलेले. तसं आत्म्याचं प्रतिबिंब माया ही सावली.
जसे सिंह आडात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून दुसरा कोणी सिंहच आहे असे मानून खवळतो व रागाने त्याचा नाश करण्याकरता सिंह त्या आडात उडी घालतो, तसं आत्म्याला आता ज्ञान झालं समजा आणि तो म्हणला शरीर नाश काय, तरी त्यांनी त्याला काय पाहिजे, वेगळं पाहिलं का, एक पाहिलं शरीराला. आत्मन शरीर एक एक दोन आहे. हां हां, ते स्वरूप माझे झाले, ते शरीर होत नाही. मग शरीर आणि आता आत्मा एकच आहे का, दोन आहे चालू विषयाला धरून, एकच आहे म्हणतात ते, चालू विषयाला धरून एक आहे. बरोबर. किंवा आता बघा त्याच्या पुढचे दुसरं, किंवा उदकामध्ये मूळचे आकाश व्याप्त असू नये, पुन्हा त्याच्यावर बाहेरील आकाशाचे प्रतिबिंब पडत असल्याचे दिसते. तसे चैतन्य हे आपण स्वतः मूळचे अद्वैत असून उपाधीच्या योगाने द्वैत रूप बनते. हे मी याच्यापासून वेगळं आहे आत्म्यापासून म्हणून वेगळं वाटतं, नाही तर हे आकाश आणि आतलं आकाश एक आहे आणि आकाश आणि प्रकृती सुद्धा एक आहे. फक्त तुम्ही त्याच्या वरच्या रंगाला पाहता. काय भुललासी, बघा आता हा दृष्ट तुकडा आलाय, काय भुललासी वरील या रंगा, वरचा रंग जो आहे ना, हा रंग सुद्धा माझा कशाचा आहे, ईश्वराचाच आहे. काय प्रमाणे रंग नाही, अजून नाही, अवघा रंग एक झाला. रंगे रंगलासी श्रीरंग. भगवान शंकराने हीच बॉडी आणली होती भगवान कृष्णाने आणि याच बॉडीत रंगला. आणि दुसऱ्या बॉड्यांमध्ये अर्जुनाची बॉडी कोणाची होती, अर्जुनाची बॉडी कोणी आणली होती, अर्जुनाच्या बॉडीचं उगम स्थान काय, मूळ स्त्रोत जो त्याच्यातून आलाय कृष्ण भगवान. म्हणून रंग काय म्हणले प्रमाण, अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. अहो ते म्हणतानीच कसं वेगळं वाटते, अवघा रंग एक झाला. घाई घाई नाही, मोठ्याने पण नाही, आरडून आरडून म्हणायचं. जेवढं बारीक आवाजात म्हणत तेवढं ते बारकाईने म्हणतो, काय एक झाला. मग अंथरुणावर निजलेला बघा, पुढे गेलो, उदकामध्ये मूळचेच आकाश व्याप्त असून, काय भानगडे, उदकामध्ये मूळचेच आकाश आहे, पाण्यात आकाश आहे, पाण्यात आकाश आहे आणि वरचं आकाश पडलं, मग दोन आकाश झाले. आता पाण्यात अग्नी आहे, पाण्यात अग्नी आहे, शाबास वाजे सरकार, एकदम परफेक्ट. मूळचेच आकाश व्याप्त असून पुन्हा त्याच्यावर बाहेरील आकाशाचे प्रतिबिंब पडत असल्याचे दिसते. मूळचेच हे ब्रह्म आहे, आपली पोकळी, आणि त्याच्यावर हे आकाश पडले ते चैतन्य हे आपण स्वतः मूळचे अद्वैत असून उपाधीच्या योगाने द्वैत बनते. हे पण एकच आहे, पण याच्यापासून वेगळं दिसतंय म्हणून द्वैत बनते. अर्जुना, याप्रमाणे आकारयुक्त स्थूल सूक्ष्म देह संघातच नगराची कल्पना करून आत्मा त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाची विस्मृती हीच कोणी एक झोप घेत शयन करतो. कुठं झोपला तो, स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या संघात 36 तत्वाचं नगराची कल्पना करून त्यांनी त्याच्याच एका भागाला काय कल्पिलं, नगर. तसं आपल्याच शरीराला आपण काय कल्पिलेले, नगर. आत्मा त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाची विस्मृती हीच कोणी एक झोप घेत शयन करतो. या शरीरात आपण झोपलो होतो, आपण आपल्यातच झोपलेलो होतो. मग अंथरुणावर निजलेला जसा एखादा मनुष्य स्वप्नात पुन्हा अंथरुण तयार करून त्यावर निजतो. बघा, म्हणजे पहिलीच लोक फसलेली आहेत. पहिलीच लोक बसलेली आहेत, त्यात अजून दारू पिऊन अजून आतमध्ये गेलेले आहेत, अंथरुणावर अंथरुण. मग अंथरुणावर निजलेला जसा एखादा मनुष्य स्वप्नात पुन्हा अंथरुण तयार करून त्यावर निजतो, तसा आत्मा, मला उत्तर पाहिजे तुम्हाला, प्रथम जगात प्रथम स्वरूपाने व्याप्त असून पुन्हा उपाधी रूपाने अंथरुणावर स्वस्थ झोपतो. काय 490 ओळीचा आम्हाला अर्थ तुमच्याकडून पाहिजे. मग अंथरुणावर निजलेला एखादा मनुष्य स्वप्नात पुन्हा अंथरुण तयार करून त्यावर निजतो, तसा आत्मा जगात स्वस्थ झोप घेत असतो. अजय महाराज.
पहिलं अंथरूण केलं आणि त्या अंथरुणावर परत जाऊन झोपलेलं आहे. अंथरुणावर अंथरूण केलं आणि झोपलंय. हां आता हां पण आता मला याच्यातूनच तुम्हाला जागृतीतलं उत्तर मला पाहिजे. याला जागृती सांगायची तुम्हाला झाली पाहिजे. मुळे काका प्रवीणला कळालेलं वाटतं तो मग गप काय तू खाली म्हण का सांग बरं तू. हां हां पहिला आत्मा सांगितला आणि पहिलंच त्यांनी सगळं पसरलेले आणि त्याच्यावर उपाधी घेऊन आला. आणि आता काय झालंय तो उपाधीला वेगळं समजायला लागला आणि स्वतःला वेगळं समजायला. आत्मा नाही झोपत. हा आत्मा झोपत नाही म्हणजे काय, आपण आत्मा आहोत हे आपल्याला विसरलं ना. आपण आपल्या नाव आणि रूप घेऊन वाढायला लागलो. मी हे शरीर आणि हे माझं नाव. त्यावेळेला मी जे म्हणतो हे माझं शरीर आणि हे माझं नाव, त्यावेळेला मी ऑलरेडी कोण आहे, आत्माच आहे. पण मी माझ्या आत्मस्वरूपाला विसरलो आणि मी माझं नाव आणि रूप ओळखू लागलो, तेव्हा आत्मा झोपला. आणि ज्यावेळेला तो नाम आणि रूपात आहे तरी पण म्हणतो मी नाम आणि रूप नाही, मी शुद्ध चैतन्य, त्यावेळेला आत्मा जागा झाला. आता आपण जागे आहेत का झोपलेले? शपाशी पोरग म्हणते जागे बघा. म्हणजे तुम्ही 100% म्हणणार. कधीतरी येतो तरी हा म्हणतो आपण जागे. कशी काय जागे? आपण कशी काय जागे सांग बरं? कारण आतून टाकलंच नाही आपण. इकडे तसं नाही, हे पण त्याला कळालं म्हणून हसला. कसे जागे आहेत सांग? क्या बात आहे. याच्या पाया पड चंदू बाबा, प्रसाद याच्या पाया पड. हा आत्मा झोपत नाही. आणि तुझं नाव काय? क्या बात आहे. म्हणजे तू झोपतो का नाही? बापरे प्रवीण पाया पड. काय बोध आहे. म्हणजे त्याला मी विचारलं, त्याने खरं मला पाहिजे होतं त्याचं अभिप्रेत नाव, पण तो म्हणला नाही मूळ नाव सोम माझे नाव. बापरे एवढ्या वयात जर आपल्याला कळालं असतं मग चंदू बाबा बरं. हा चांगले याच्याकडे लक्ष द्या बरं का. काका म्हणतात ओले मातीचे गोळे आहेत, त्यांना जसं घडवायचं तसं नाना सकाळी म्हटले होते. पानपलटी झाली. इकडे जायचं का? इकडेच ना. 400 किती? 90. बघा पै स्वप्नी शेजार देखीजे, मग पोहुडने जैसे इथे कीजे, तैसे पुरी शयन देखीजे आत्मयासी. आत्मा 490. बघा मग त्या निद्रित्याच्या भरात, मग अंथरुणावर. बघा पुढे मागे परत जातो. अर्जुन याप्रमाणे आकारयुक्त स्थूल सूक्ष्म देह संघासात नगराची कल्पना करून याला आत्मा त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या विस्मृती हीच कोणी झोप घेत शयन करतो. मग अंथरुणावर निजलेला जसा एखादा मनुष्य स्वप्नात पुन्हा अंथरुण तयार करून त्यास निजतो, तसा आत्मा या जगात प्रथम स्वरूपाने व्याप्त असून, पहिला प्रथम काय? आत्माच आहे. आणि त्याच्यावर शरीर आलं म्हणजे सोनंच आहे. आणि सोन्यावर काय आलंय आता? अलंकार. आपण सगळे काय आहोत? अलंकार. ह भ प अलंकार. गणेश महाराज मुळे यांचं कीर्तन होणार आहे. हे काय आहेत? अलंकार. बरं काहींकडे 4 तोळ्याचे आहेत, काहींकडे 10 तोळ्याचे अलंकार आहेत का नाही. काहींचा बारीक अलंकार येत, काहींचा मोठा अलंकार आहे. ज्याची जशी ताकद आहे तेवढे तो अलंकार खरेदी करू शकतो तेवढ्या वाजनाचा. हा करेक्ट. त्यांना ते माहिती का नाही काय माहिती अलंकार कशामुळं. हे ब्रह्मच आहे, पण याने आता त्या ब्रह्माने संगीताचा अलंकार घेतलाय. आणि तुम्ही आपण कशाचा अलंकार घेतलाय? प्रकृतीचा अलंकार घेतलाय. मग त्या प्रकृतीचं पण सोनं झालं पाहिजे. सोनं अंगावर घालल्यानंतर किती माणसाचं शरीर वेगळं दिसते की नाही. हा तसं ह्या अलंकाराने ब्रह्म शोभून दिसतं. म्हणजे दादा तसंच करतात. अवघे चित्र लोक आनंदाचे. आता हे सगळे अलंकार पाहिल्यानंतर दागिनेच दागिने. अंथरूण तयार करून तसा आत्मा जगात प्रथम स्वरूपाने व्याप्त असून पुन्हा उपाधिरूप अंथरुणावर स्वस्थ निसतो. पहिला पण आहेच, पहिलंच आकाश आहे. पण त्या आकाशाला
वापर करायचा आहे म्हणून माठाने काय केलं, आता त्याला घटा आकाश नाव दिलं आणि त्याच्या अलंकाराचा आस्वाद घ्यायचे. मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी आहे, मी दुःखी आहे अशा रूपाने घोरत पडतो आणि अहंकार व ममता याच्या सपाट्यात सापडून मी व माझे या शब्दाद्वारा मोठ्याने मोठ्याने बरळतो. 91 पाठीती निद्रे भचेनी भरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ममतेचे थोरे, ओस नये साधे. बघा अहम ममतेच्या लवड सवडीला हे जॉईंट आहे का नाही. पहा हा माझा बाप. बघा आता आता तो काय म्हणायला लागला, पहा हा माझा बाप. कोण? आत्मा. स्वतःला काय समजायला लागला, शरीर. आणि त्या शरीराला पैदा केला तो त्याचा बाप. तो सुद्धा कोण आहे, आत्मा. पहा हा माझा बाप, ही माझी आई, मी गोरा, मी काळा, मी व्यंग असलेला, मी पूर्ण अव्यंग आहे. हा मुलगा, ही संपत्ती, ही स्त्री, ही माझी नव्हते काय. अरे तुझीच आहे बाबा, पण तू स्वतःला ओळखत नाही. हे सगळं कोण आहे, आपणा ते मिळाले रे. ज्याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्गरूपी व संसाररूपी या रानात धावत आहे असे दिसणारे जे चैतन्य, त्या चैतन्याला अर्जुना क्षर पुरुष असे नाव आहे. बघा संसाररूपी रानात धावत आहे असे दिसणारे जे चैतन्य, त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे. त्याचा स्पष्ट अर्थ असा की आता त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे. बापरे, काय क्लिअर केलं सांगा बरं, काय क्लिअर केलं रसाळताई. मी पुन्हा वाचतो. त्याचा स्पष्ट अर्थ असा की आता त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे व त्या दशेत सर्व जग जीव असे म्हणते. आता स्पष्ट अर्थ असा की आता त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे. कोणाला? शरीरालाच. शरीर क्षेत्र, आणि आता ते क्षेत्राला काय म्हणले, क्षेत्रज्ञ म्हणलेले. म्हणजे चैतन्य कोण आहे, क्षेत्रज्ञ आत्माचे. पण आता त्याला क्षेत्रज्ञ नाव का पडलं, चैतन्य गायब झालं, क्षेत्रज्ञ नाव कशामुळे पडलं, काय सापेक्ष आहे म्हणून क्षेत्रज्ञ नाव पडलं. क्षेत्राच्या सापेक्षेने क्षेत्रज्ञ. तो कसा होता, मोठा होता. मग त्यांनी अंथरून टाकलं आणि तो त्या चादरीवर झोपला. त्या चादरीवर झोपलेला तो. तसे ही चादर घेतली आणि या चादरीवर जो झोपलाय त्याचं नाव क्षेत्रज्ञ झालं. हा बरोबर, एकदम छान. काय वळी पाठ केलेलं आहे अरुण बाबा तुम्ही. आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामे जया ते बोलणे, मग जीव का म्हणे जी दशेते. बघा ऐसिया ओघोनी स्वप्ना धावत भवस्वर्गाची राना, तया चैतन्य नाम अर्जुना क्षर पुरुष गा. जे संसारात भटकते मी माझं म्हणून, त्याचं नाव काय झाले, त्या चैतन्याचं नाव क्षर पुरुष. आणि आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामे जयाते बोलणे, जग जीव का म्हणे जी दशेते म्हटले आहे व त्यालाच या जगात या दशेत सर्व जग जीव असे म्हणते. आणि जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमुळे सर्व भूतांप्रमाणे संचार व्यवहार करतो त्याच जीवात्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. कोणाला म्हणतात, त्याच जीवाला, त्याच चैतन्याला. आणि तो जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमुळे सर्व भूतांप्रमाणे संचार, सगळ्यांप्रमाणे तसंच वागतो, पण आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमुळे ना आपल्याला काय केली, आत्मस्वरूपाची स्मृती करून दिलेली आहे. कारण तो वस्तुता स्वरूपाने परिपूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष असा पुरुषपणा आला व पुरुष हे नाव प्राप्त झाले. शिवाय तो देहरूपी पुरात नगरीत वास व शयन करतो म्हणून त्याला पुरुष असे नाव आहे. प्रकृतीमध्ये राहतो म्हणून त्याचं नाव पुरुष आहे. आणि वस्तुता उपाधीशी तादात्म्य संबंध मानून राहिला आहे. पहा, तो शयन करतो म्हणून त्याला पुरुष नाम ठेवलंय, प्रकृतीत राहतो म्हणून पुरुष. आणि वस्तुता उपाधीशी तादात्म्य संबंध मानून राहिला म्हणून त्याच्यावर क्षरपणाचा खोटा नसताच आळ आला आहे. इतकेच यांनी मार्किंग करून ठेवलेले. तुम्हाला कसं काय समजलेले हे तुम्हाला समजले, पण ध्यानात राहिले का आपल्या,
नाही बघा, तुम्हीच विचार करले, मी कसं काय याला मार्किंग करून ठेवले. पण क्षरपानाचा खोटा नसताच आळ आला आहे इतकेच अरुण शिंदे. बस काय म्हटलं मी, अरुण शिंदे हा काय आला यांच्यावर नसताच आळ आलेले आहे. तुमच्यावर वाजे आणि काकांवर काका, नाही ते मग सगळे कोण आहेत, शुद्ध चैतन्य. हे कधी डोक्यात फिट बसल काय माहिती आता, का बसलेले काय म्हणतो वैष्णव, बसलेले आहे का मामी, काय बसलेले हे सगळं बसलेलं डोक्यात पेट बसलेले. भांडलं तरी आपण जरी कोणाशी भांडलं तर कोणाशी भांडणार आहे, चैतन्याशी. मजा म्हणून का खरोखर शब्दाच असं मजा म्हणून भांडलो काय मग, आहे का नाही. पण आपण खरे खरं, आणि म्हणून खेळ जाऊ देऊ नको रडी कानोबा, आपण रडी जातो, चिडलं जातो, परत मी माझ्यावर येतो, देहबुद्धीवर येतो, असं होतं बघा ना. म्हणून एक तुकाराम महाराजांचा अभंग, वैरी जरी शरण आला त्याला मारू नये, हे खरे क्षत्रियाचं अंग आहे. म्हणून आपले जे पृथ्वीराज चव्हाण ते पाहत होते म्हणून सोडून देत होते त्याला. कोण शरण आलेला मरण नाही. अल्लाउद्दीन खलजी का बघा, त्याला सोडून द्यायचे का, चैतन्य म्हणून पाहून द्यायचे. शरण आला, शुरानी मान दिली त्यांनी तरी मारू नये म्हणतात शरण आलेल्या. त्याच्यावर खोटं आळालेलं आहे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या हलणाऱ्या पाण्याबरोबर त्यातील चंद्राचे प्रतिबिंबही हलते असे वाटते, त्याप्रमाणे क्षर पुरुष उपाधिकृत विकारामुळे आत्माच उपाधी धर्मयुक्त क्षरणारा आहे असा भ्रांतीने भासतो. हो काय सांगितले, या जगातल्या सगळ्या प्रक्रिया ज्या चालल्यात क्रिया त्या खऱ्या नाहीत. ते म्हणतात पाणी खळखळ वाहतं आणि खळखळ आवाज येतो, आणि वरून चंद्राची चांदणी पडली तर आपल्याला असं वाटतं खळखळ पळत पळत तेच चाललेले आहेत, पण ते कुठे आहेत खळखळ, तो तुमच्या भाषेत तो जे तिच्या तेच आहे. त्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब हलते असे वाटते, त्याप्रमाणे क्षर पुरुष उपाधिकृत विकारामुळे आत्माच उपाधी धर्मयुक्त क्षरणारा आहे असा भ्रांतीने भासतो असं वाटतं. नंतर तेच खळखळ वाहणारे पाणी आटून नाहीसे झाल्यावर त्याबरोबर त्यात दिसणारे चंद्र प्रतिबिंबही नाहीसे होते. शरीर हालायचं बंद झालं किंवा शरीर संपलं का आत्मा नाही. त्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर क्षर चैतन्य उपाधिनियुक्त म्हणजे उपहित चैतन्यही दिसेनासे होते शरीर गेल्यानंतर. आता आपण कोणाशी बोलतोय प्रत्यक्ष कधी कधी विचार करावा, बारकाईने जेव्हा शांत झोपताना विचार करतो, हे सगळं बोलणं चालणं कोणाशी चाललंय आपलं. आणि एक आपल्या घरातला आजोबाशी आपला संवाद चालू आहे आणि आजोबा संपले, कोणाशी संवाद चालू होता आपला. हा, हे मेल्यावर कळून घ्यायचं का आजोबा असतानाच कळून घ्यायचं, आजोबा गेल्यावर कळून घ्यायचं असताना. हे जे लोक म्हणतात हे एवढं कळणं सोपं नाही, कळणाराला कळालंय त्याला सुद्धा ठाम वळत नाही, बाकीच्यांना तर कळू शकत नाही सगळा. मग देव आपल्याशी संवाद करण्यासाठी कोणतं रूप घेऊन आले, आजोबाचं रूप घेऊन आलेले, आजीचं रूप घेऊन आले, काकीचं रूप घेऊन आले, मामीचं रूप घेऊन आले, मुलाचं घेऊन आलंय, पत्नीचं घेऊन आलंय, मित्राचं रूप घेऊन आले. कोण हा, मग आपण कोणाशी बोलतोय, घरी जेवायला गेलं वाढ ग लवकर कोणाला म्हणणार आणि काय वाढ खाणार कोण बघा. काय हा, देवाला मारायचं नाही, देवाने येड्यावर काय केलं काय करायचं काका याप्रमाणे उपाधीच्या योगाने वा चैतन्य मातीला कुंभार मारतो असं त्याला वाटतं का घडवत असतं. त्या उपाधी नियुक्त असलेले उपहित चैतन्य दिसेनासे होते. याप्रमाणे उपाधीच्या योगाने या चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त होते. आपण क्षणिक क्षणभंगूर नाही बरवसा, उपाधीशी तादात्म्य म्हणून. म्हणजे आपण म्हणतो ना नाशिवंत देह तुमचा आमचा नाही, याच्यावर प्रश्न व्यायला पाहिजे विचारायला लोक.
तुकाराम महाराजांच्या अभंगावर ऑब्जेक्शन येतात आणि आपल्यातले सर्किट असे आहेत. तुकाराम महाराजांचा एक पॉईंट खोडून काढला तर म्हणतो तुकाराम महाराजाचा पॉईंट खोडायला लागलाय. तुकाराम महाराजाचा नाही, तुकाराम महाराजांच्या त्या स्टेपचा. शहाणा माणूस मूर्खाची भूमिका बजावतो, त्यावेळेला आश्चर्य वाटतं एखाद्या एडपटाचं ऐकून. तुकाराम महाराजांचे मुद्दे खोडायला तुकाराम महाराजांचे मुद्दे तुकाराम महाराजांनीच खोडलेले आहेत. पहिले म्हणतात काही मी उद्धार पावेन, आणि आता म्हणतात आम्ही समाजाचा उद्धार करायला आलेलो आहे. मग काही स्टेपमध्ये बदल झाला की नाही, मग ते पॉईंट त्यांचाच त्यांनी खोडून काढलं की नाही. ते म्हणतात आता घेईन मी जन्म, मग जायची काय एवढी तारीख होती. म्हणजे काही भूमिका आहे ना. मी एका कंपनीत कामाला होतो, ते शेठ काय बोललं का मी म्हणायचं तुम्ही तर म्हणले होते मागच्या वेळेला असं, तुम्ही तर म्हणले होते मागच्या वेळेला. ते म्हणले अभि सब आहे ना मैं टेप करके रखता है प्रदीप, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल कोणत्या वेळेला काय बोललो, कोणत्या वेळेला काय बोललो ते आहे ना. शहाणे म्हणणारे सुधारला, पण कधी कधी वाटतं त्याला असं का होतं. आणि त्यामुळेच या जगामध्ये जो भ्रम निर्माण झालेला आहे ना, शंका निर्माण झालेली आहे, ती याच्यामुळे झालेली आहे. याप्रमाणे उपाधीच्या योगाने या चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त होते. असा उपाधी विशिष्टत्वाने उपाधीच्या नाशिवंतपणामुळे त्याला क्षर असे नाव फक्त आले आहे. नाव फक्त आलेले, पण तसा तो क्षर नाही. तो कसा आहे, अविनाश आहे, त्याचा नाश कधी होत नाही. अशा प्रकारे सर्व जीव चैतन्य क्षर पुरुष आहेत असे समजावे. आता अक्षर पुरुषाची लक्षणे कोणती ते उत्तम प्रकारे स्पष्ट करून सांगतो. येथून अक्षर पुरुषाचे वर्णन करण्याकरता ज्ञाना वाचून नाश न पावणारी जी माया किंवा अज्ञान त्यालाच अक्षर असे म्हणतात. बघा कसं उलट नावे. अक्षर म्हणजे आपल्याला काय वाटणार, पण ते नाश नाही होत. अक्षर का म्हणायला लागलं, ती माया नाश पावत नाही, जग दिसणारे जगत नाश पावत नाही, पण कधी नाश पावल. हा बघा किती बारकाईने ऐकायचंय. काय वाक्य होतं, येथून अक्षर पुरुषाचे वर्णन करण्याकरता ज्ञाना वाचून नाश न पावणारी जी माया किंवा अज्ञान त्यालाच अक्षर म्हणतात. मायेच्या पुढे आल्यावर ते आता अक्षर आहे का, ते नाश पावणारे, ते क्षर होईल. क्षर होईल म्हणजे काय, मूळ स्वरूप काय त्याचं त्याच्यापर्यंत तो जाईल, किंवा चैतन्य रूप होईल अर्थात, किंवा त्या उपाधीचा नाश होईल अर्थात. आत्म्याचा आत्मा आणि शरीर कसं आहे हे समजून घेण्यासाठी अजून पेड्याचा आकार आणि पेढा कसा आहे. गुळाचं एवढं लवकर नाही कळणार, पण पेड्याचा अजून सोपं आहे, हे का नाही. पेड्याचं कवर काढून टाकायचं मग पेढा खायचा. पेड्याचं कवर आणि पेढा एकच. आपलं कवर आणि आपण, आपलं कवर आणि आपण कसे आहोत, एकच आहोत ना. एवढं कळालं तर काम झालं. कळालं ना तुम्हाला काय मी म्हणलं ते. तुम्हाला पण तसंच झालं जसं मला झालंय तसं. काय झाले बाई काहीचे बाई, काही बोलता येणार नाही असं मौन वाकपुटी धरून राय. म्हणजे आपली पेड्याचं कवर काय, पेढा आहे, आणि आपली उपाधी काय, हा कवर काय, हा त्याचं स्वरूप काय. हा मग आतमध्ये कोण राहतोय आणि बाहेर कोण राहतोय. मग तो आत्मा आणि हा आत्मा किती झाले आत्मे. म्हणजे शरीर आणि आत्मा हे पटायचं नाही यांना. शरीर आणि आत्मा हे काय यांना पटायचं नाही म्हणले होते. आपल्या अंगावर येते का असं वाटत. हा मग तरी पापोदरा आणि भाकर वेगळी जरी असली तर पापोदरा कोणाचा आहे, भाकरीचाच आहे. तसं शरीर कोणाचं आहे. कशी कांत आपण ब्रह्म आहोत, अमृततुल्य आहोत, आणि वास्तव्य सुद्धा अमृताचे मध्ये आपलं आहे. किती नंबर शिंदे, 1. तर अर्जुना दुसरा अक्षर पुरुष आहे तो मध्यस्थ आहे असे समज. मध्यस्थ म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे अधिष्ठान दृढ मात्र परमात्मा व माया कार्य प्रपंच याच्यामध्ये अक्षर पुरुषाची उपाधी जे अज्ञान ते मध्ये आहे, म्हणून तद्विदिष्ट
चैतन्यास अक्षर पुरुषाला मध्यस्थ असे म्हटलेले आहे. कोणाला मध्यस्थ म्हटले आहे? अक्षर पुरुषाला. परमात्मा आणि क्षर आणि माया विशिष्ट जगत हे काय आहे? परमात्म्याच्या मधलं मध्यस्थ आहे. आणि मध्यस्थ महत्वाचा असतो. नरदेह निधान हे काय? मध्यस्थ आहे. मध्यस्थाच्या माध्यमातूनच त्याची इतर जनावरांची शरीर. आता अजून एक भेद निर्माण होईल असा. त्यांना त्या बुद्धी तत्व नाही दिलं म्हणून ती एक उपाधी दिली आपल्याला. बुद्धी सुद्धा काय? उपाधी. पण कशासाठी दिलेली? स्वरूपाला मी कुठून आले ती ओळखण्यासाठी. बुद्धी कुठून आली? बुद्धीचं, सूक्ष्म बुद्धीचं, ज्ञान बुद्धीचं नाव काय वेदांतामध्ये? कीर्तन कोणाचं झालं संकष्टीला? प्रज्ञानम ब्रह्म. ती कोणाचा आकार आहे? तो ब्रह्माचाच एक भाग आहे, जाणीव करून देणारा. हा, परत एकदा सांगू. क्षर पुरुष म्हणजे ह्या उपाधीत राहिलेले आहे आणि कुडीमध्ये जाऊन झोपला आणि तो स्वतःला तेवढंच समजायला लागला म्हणून त्याचं नाव क्षर पुरुष. आणि आता त्याच्या पुढे अक्षर पुरुष सांगतात, जो मायेचं अज्ञानाचं पटल घेऊन ये त्याच्यातला मध्यस्थ आहे. तो अज्ञान जर बाजूला गेलं तर त्याची भेट व्हायला किती वेळ लागेल? आणि मग त्याची भेट कोण घालून देणार आहे? परत मध्यस्थ. बघू आता पुढे एक दृष्टांत बसतोय काय ते वाचल्यावर अजून लक्षात. तर अर्जुना, दुसरा असा अक्षर पुरुष आहे तो मध्यस्थ आहे असे समज. मध्यस्थ म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे अधिष्ठान दरड मात्र परमात्मा व माया कार्य प्रपंच यामध्ये अक्षर पुरुषाची उपाधी जी आहे अज्ञान, रश्शी आणि त्याच्यावर मध्यस्थ म्हणजे दिसणारा साप. आता त्याचं जर अधिष्ठानाची जर ओळख करायला गेलो त्या मध्यस्थाची, तर खाली कुठपर्यंत जातोय आपण? मुळापर्यंत जातो. माया कार्य प्रपंच यांच्यामध्ये अक्षर पुरुषाची उपाधी जी अज्ञान ते मध्ये आहे म्हणून तद्विशिष्ट चैतन्यास अक्षर पुरुषाला मध्यस्थ असे म्हटलेले. अज्ञानाला मायेला मध्यस्थ असतं म्हणलेलं आहे किंवा अक्षर पुरुष म्हणलेले. कारण मेरू पर्वत, पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये तीन ठिकाणी वाटला जात नाही. त्याप्रमाणे जो अज्ञान रूपी उपाधी ज्ञान किंवा अज्ञान कार्य या दोन्हीशी तादात्म्य पावत नाही. बघा, साप जरी दिसला तरी तो साप रश्शीशी तादात्म्य पावत नाही म्हणून तो मध्यस्थ. तिथपर्यंत तुम्हाला घेऊन चाललाय तो, त्याचा निवाडा करा. अज्ञान कार्य दोन्हीशी तादात्म्य पावत नाही. काय? त्याप्रमाणे अज्ञानरूप उपाधी ज्ञान किंवा अज्ञान कार्य या दोन्हीशी तादात्म्य पावत नाही. या स्थितीत जीवाला यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी ऐक्य होत नाही. या स्थितीत जीवाला यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी ऐक्य होत नाही किंवा विपरीत ज्ञानाने द्वैत व्यवहारही होत नाही. या दोन स्थितीमधील जी केवळ निद्रासम अज्ञान स्थिती तेच अक्षर उपाधी पुरुषाचे स्वरूप आहे. जशी पैकी गाढ सुषुप्ती अवस्थेसारखे. त्याला ऐक्यही होत नाही आणि वेगळाही होत नाही. जसे उदाहरण जबरदस्त दिले. मातीत भाजलेलं खापर ते जमिनीत मिळत नाही पण जमिनीपासून वेगळं नाही. जसे माती भिजवून तिचा गोळा केला म्हणजे मग तिचे भांडे घडण्याचे पूर्वीचा तिचा धूळपणा व पूर्ण तयार गेलेला असतो व तिच्या मडक्याचाही आकार प्राप्त झालेला नसतो. त्या मध्यस्थितीतल्या चिखलाच्या गोळ्याला या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. म्हणजे मडकाही झाला नाही आणि मातीपासून थोडासा बाजूला झालेले. समुद्र आटल्यावर त्यात लाटाही नसतात आणि पाणीही नसते त्याप्रमाणे ती आकाररहित स्थिती आहे. पार्था, जागृत अवस्था म्हणजे क्षर पुरुष हा आकारातला आहे. म्हणजे हे जे दिसतंय हे क्षर आणि जे दिसत नाही ते अक्षर आहे. बघा, ते म्हणतात पाणी याच्यातून अजून क्लिअर होत नाही. पै आटोनी गेल्या सागरू मग तरंगुना निरू तया ऐशी अनाकारू जे दशा त्याला अक्षर चैतन्य. लाटाही नसतात किंवा पाणीही नसते त्याप्रमाणे ती आकाररहित स्थिती आहे. पार्था, जागृत अवस्था ही तर नाहीशी होते, पार नाहीशी होते पण स्वप्नावस्था ही अजून आलेली नसते. अशी जी गाढ निद्रावस्था याप्रमाणे अक्षर पुरुषाच्या त्या अज्ञान उपाधीचे स्वरूप आहे. म्हणजे त्याला काही कळत नाही, तो मिडलला आहे, धड इकडं नाही धड तिकडं नाही. तसेच अखिल जगाचा भास नाहीसा होतो.
व यथार्थ आत्मबोधही अभिव्यक्त होत नाही. झोपलेल्या कंडिशनमध्ये आपण सगळ्या जगाला विसरतो, पण जगाला विसरलोय म्हणजे स्वरूपाला जागा झालाय असा नाही. पण ती झोप जी ना ती एक आत्मशांतीचाच एक भाग आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी आपण कसं वाटतो, फ्रेश वाटतोय, चैतन्यमय स्थितीच आहे. पण त्या स्थितीमध्ये जगाचा जरी विसर झाला तर आत्म्याचा बोध झालाय असा नाही. तसेच अखिल जगाचा भास नाहीसा होतो व यथार्थ आत्मबोधही अभिव्यक्त होत नाही. दोही मधील जी केवळ अज्ञान दशा तिलाच अक्षर असे नाव आहे. अमावस्येच्या दिवशी सर्व कलांनी रहित असे चंद्राचे मूळ स्वरूप जसे असते त्याप्रमाणे शुद्ध यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान या विरहित केवळ अज्ञान असे अक्षर उपाधीचे स्वरूप आहे असे समज. आता क्लिअर करून टाकलं. जर तो ब्रह्म नाही म्हणावा तर इकडनं पाहिलं तर आहे, पण त्याच्याकडून मात्र तो स्वतःला उपाधीतला समजतोय, म्हणजे केवळ अज्ञान असे अक्षर उपाधीचे स्वरूप आहे स्वतःला. आणि तो तिकडं होता तो पण क्षरच आहे आणि हाही बी तसा अक्षर आहे, पण याला फारच खबर नाही. आणि तुम्हाला सांगितलंय ते सगळं जगत चैतन्य रूप आहे, पण जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत त्याचं नाव काय आहे, अक्षर झालेले. अरे हे पहा, सर्व क्षर उपाधीचा नाश झाल्यावर ज्या अज्ञानात जीवदशा जीवत्व लीन रूपाने राहते त्याप्रमाणे परिपक्व फळ झाल्यावर झाड जसे त्या बीजात सूक्ष्म रूपाने राहत असते त्याप्रमाणे क्षरपुरुषाची कार्यात्मक उपाधी व उपहित म्हणजे त्या अधिक उपाधीचा स्वीकार करणारा क्षरपुरुष जे ते सूक्ष्म संस्कार रूपाने लीन होऊन राहतो त्यालाच त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात, त्यालाच अक्षर. तो स्वतःच्या स्वरूपाला विसरला आणि ज्या शरीरात जाऊन राहिलाय त्याला तो स्वतः तेवढं समजायला लागलाय, त्याचं नाव अव्यक्त किंवा अक्षर. 11 नंबर पाहू. तैसे उपाधी उपहित थकोनी ठाके जेत तया ते अव्यक्त बोलती गा. मग आता त्याचं दुसरं नाव सांगितले. अक्षराचं काय दिलेले नाव, अव्यक्त दिले. त्याप्रमाणे क्षर पुरुषाची कार्यात्मक उपाधी व उपहित म्हणजे त्या उपाधीचा स्वीकार करणारा क्षर म्हणजे जेथे सूक्ष्म संस्काराने लीन होऊन राहतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात. क्षरपुरुष म्हणजे चैतन्य, पण तो राहायला तिथे गेला आणि स्वतः तो कोण, त्याचं नाव पडलं क्षर, त्याचं दुसरं नाव पडलं जीव, त्याचं तिसरं नाव पडलं क्षेत्रज्ञ. आणि हा तो स्वतःला पूर्णपणे त्याच्यात विलीन झाला, स्वतःला ओळखत नाही आणि आत्म्यालाही जागत स्वतःला जाणत नाही, त्याचं नाव झालं आता अक्षर, अव्यक्त. पूर्ण दृढ अज्ञान रूप जी निद्रावस्था असते तिला जी बीज भाव कारणाध्यास असे म्हणतात व त्याहून भिन्न इतर स्वप्न अवस्थेत व जागृत अवस्थेत मात्र त्याचा फळभाव म्हणजे कार्याध्यास असे म्हणतात. बघा, पूर्ण दृढ अज्ञान रूपी जी निद्रा अवस्था असते तिलाच बीज भाव असे म्हणतात आणि त्याहून भिन्न इतर स्वप्न अवस्था व जागृत अवस्था मात्र त्याचाच फळभाव म्हणजे कार्याध्यास म्हणतात, कार्याध्यास म्हणतात असे म्हणतात. 12व्या ओळीचा अर्थ वाचा. घन अज्ञान सुषुप्ती. बघा, सुषुप्ती मग अशी सांगितलं पूर्ण घन अज्ञान, तो बीजभाव म्हणते. येर स्वप्न हन जागृती फळभाव तयाचा. बघा, पूर्ण काहीच न कळणं ही सुषुप्ती अवस्था. आणि आता मी जागृतीत आहे किंवा मी रात्री स्वप्नात आहे त्यावेळेला थोडं तरी कळतं, मग ती त्याच्यापेक्षा वरची स्टेप आहे. पण गाढ झोपेत काही कळतं का, नाही. पण मला स्वप्न पडले किंवा अजून काय सांगितलं त्यांनी, एक अजून सांगितलं होतं घन सुषुप्ती, बीजभाव, जागृती आणि स्वप्न. जागृती ही जागृती आहे का खरी आपली, पण सुषुप्तीपेक्षा बरी आहे. आणि स्वप्न सुद्धा कसं आहे, पूर्ण झोपलाय का तो, अर्धा जागा आहे, म्हणजे पार गाढ अज्ञानापेक्षा गाढ अज्ञान. सुषुप्ती म्हणजे अक्षर आणि क्षर म्हणजे जरा जेमतेम. वाचा साहेब 12 नंबरचा अर्थ. म्हणजे ज्या ठिकाणी जो राहून जातोय तो स्वतःला सुषुप्ती वरती ओवीचा बघा अर्थ जबरदस्तीला आहे. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणते, म्हणजे कुठे जाऊन राहिलाय तो आता, सुषुप्ती म्हणजे स्वतःलाही ओळखत नाही आणि आत्म्यालाही ओळखत नाही, तो अशा प्रकारचा तो बीजभाव म्हणते. येर स्वप्न आणि जागृती फळभाग, पण त्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे, फळ आले त्याला. आता गाढ अज्ञानाला फळ आले, काय, मी जागृत आहे आणि मी सुषुप्तीमध्ये.
वेदांत शास्त्रात ज्या कार्याध्यास रूपी अव्यक्त स्थितीलाच बीजभाव असे म्हणतात, ती स्थिती म्हणजे या अक्षर पुरुषाचे राहण्याचे स्थान होय. आणखी जेथून ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे उत्पन्न होऊन जागृती व स्वप्न या अवस्थांच्या रूपांनी फाकते आणि ते ज्ञान अनेक बुद्धी तरंगरूपी रानात प्रवेश करीत असते. अर्जुना, जीवत्व हे जेथून उत्पन्न होते तसेच अनंत विश्व जेथून उत्पन्न होतात आणि त्या जीवत्वाची व विश्वाची प्रलयकाळी जेथे लय होऊन साम्य अवस्थे होते, या उपाधीने युक्त म्हणजे अज्ञान उपहित असणाऱ्या चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात. बघा, जिथून निर्माण झालाय आणि परत सगळ्या जगाचा नाश झाल्यानंतर जिथं जाऊन मिळणार त्याला अक्षर पुरुष म्हणतात. म्हणजे क्षर कशाला म्हणतात? तो निजलेला आहे आणि जगात व्यापलेला आहे त्याला क्षर, आणि जो निजून आला आणि पुन्हा जिथं जाणार आहे पण काहीच त्याला कळत नाही त्याचं नाव अक्षर. दुसरा क्षर पुरुष आहे, तो जगामध्ये जागृत स्वप्न अवस्थेच्या रूपाने खेळतो. त्या जागृत स्वप्न या दोन अवस्थास जो अक्षर पुरुष प्रसवला आहे किंवा जी अवस्था पूर्ण अज्ञानाने भरलेली आहे, अज्ञानघन सुषुप्त अवस्था या नावाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्मस्थिती म्हणण्याला पुढील एकच उणेपणा आहे. वास्तविक त्याला काहीच कळत नाही तो सांग, तर त्या सुषुप्तीलाच ते काय म्हणतात? आत्मस्थिती म्हणता आली असती, पण ती त्याला कळत नाही. वेडा मनुष्य आणि एक आत्मज्ञानी मनुष्य दोन्ही सारखेच आहेत. वेडा पण फिरतो जंगला रात्रीचा, बघा गावाकडचे काय वेडे ते फिरतात, त्यांना नाहीच वाघाची बिगाची भीती आहे. आणि ज्ञानाला पण भीती नाही, पण ज्ञानाला हे जगत सत्य नाही असं जाणून तो ज्ञानी झालेला आहे. आणि हा वेडा कशामुळे झाला आहे? जगत सत्य आहे आणि त्याचे चटके बसून बसून आता हा कसा झालेला आहे? वेडा झालेला आहे. म्हणून याचं नाव अक्षर पुरुष आहे आणि तो क्षर पुरुष. नाहीतर त्यालाच म्हणता आलं असतं साधू पुरुष आहे का, याला वाघ बी काय भीती नाही काय नाही, पण त्याला कशाचीच जाणीव नाही. वीरा अर्जुना, खरोखर या निद्रा अवस्थेपासून जर हा अक्षर पुरुष वा जीव पुन्हा स्वप्न किंवा जागृती या अवस्थेला येतोच ना पाहिजे होतं, येताच ना, तर त्या सुषुप्तीला आम्हास ब्रह्मभाव ब्रह्मस्थिती असे म्हणता आले असते. बघा, जर तो निद्रावस्थेतला म्हणजे त्या स्वरूप सुषुप्तीमध्ये गेलेला त्याला काहीच आठवत नाही, स्वतःलाही आठवत नाही, आणि जर तो त्या स्थितीतून परत मागे नसता आला, उठल्यावर परत कसा येतो? परत जसाच्या तसा होतो. जर तो जसाच्या तसा नसता आला तसाच्या तसाच राहिला तर त्याला ब्रह्मस्थिती म्हणता आली असते. तसं आलंय का उल्लेख त्याच्यामध्ये? नाही. ते समाधी आणि व्युत्थान त्याला म्हणतात. थोडा वेळ समाधीत गेला का समाधीत, परत बाहेर आला का परत जनरल. 18 नंबर, साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणो येता. वास्तविक जर तो तिथे गेल्यानंतर तसाच राहिला असता ब्रह्मस्थितीमध्ये सारखा, तर आम्ही त्याला ब्रह्मस्थिती म्हणलं असतं. पण तो तिथून जागा झाला का सुषुप्त दशीतून उठला का पुन्हा परत मागे येतो, म्हणून त्याला ती ब्रह्मस्थिती म्हणतात. परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्रे आली झाली जी गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्ने देखला जी. बघा, पण या घन अज्ञान निद्रारूपी आकाशात प्रकृती पुरुषरूपी ढग आले आहेत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जसे जिच्या स्वप्नातील पदार्थ दिसतात म्हणून तिला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. पण घन अज्ञान निद्रारूपी आकाशात प्रकृती आणि पुरुषरूपी ढग आले आहेत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे जिच्या स्वप्नातील पदार्थ दिसतात म्हणून तिला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. ह्या आकाशरूपी प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही काय आहेत? ढग आहेत. प्रकृती सुद्धा आणि पुरुष सुद्धा चैतन्य. त्याच्यानंतर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. वास्तविक त्याला याची कशाचीच जाण नाही, मी सुद्धा चैतन्य जाणे, तर मग मात्र त्याला ब्रह्मभाव म्हणता आला असता. पण तो शरीरात राहून मी उपाधी आहे हे स्वीकारतोच, मग अक्षर पुरुष हे असो. खालच्या बाजूला विस्तार पावणाऱ्या संसाररूपी वृक्षाचे जे मूळ म्हणजे अज्ञान होय, त्याच उपाधीने युक्त ते या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय. म्हणजे अज्ञान आणि उपाधीशी तादात्म्य ठेवणं हे अक्षर पुरुषाचे काम आहे. आणि जो क्षर आहे तो सुद्धा मी चैतन्य, पण तो क्षर आहे, त्याला जाणीव नाही, पण याला पूर्ण जाणीव आहे. काय? मी
चैतन्य रूप नसून मी त्या गोष्टीशी तादात्म्य आहे. याला आता पुरुष का म्हणावायचे तर हा आपल्या रूपाने सदोदित नित्य परिपूर्ण असल्यामुळे किंवा मायापुरीत मायारूपी नगरीत शयन करतो म्हणून याला पुरुष म्हणतात. हा अक्षरय झाला आणि अक्षरय झाला तर याला ते आडनाव आहेच आहे काय पुरुष. म्हणजे तो शरीरात असला काय शरीरात नसला काय अज्ञानात असला काय ज्ञानात असलाय का रे तरी त्याचं मूळ अधिष्ठान काय पुरुषच आहे म्हणून त्याला ते पुरुष म्हणण्यात येतं. आणि ज्या गाढ निद्रेत विकाराची येरझार रूपी जो विपरीत ज्ञानाचा प्रकार तो भासत नसतो बघा. आणि ज्या गाढ निद्रेत विकाराची येरझार रूपी जो विपरीत ज्ञानाचा प्रकार जो भासत नसतो त्याच उपाधीने युक्त जे चैतन्य ते या अक्षर पुरुषाचे रूप आहे बघा. जेव्हा आपण गाढ निद्रेत जातो तेव्हा कोणत्याही विकाराची जाणीव नाही. मी शरीर आहे किंवा मला काही स्फूर्त आहे माझा मित्र आहे शत्रू आहे कशाचीच नाही. त्या गाढ निद्रेला स्वतःला विसरणे आणि इतरांना विसरणे ती अक्षर पुरुष म्हणजेच मगाशी सांगितलेली कोणती सुषुप्ती अवस्थेला अक्षर पुरुष हे नाव आहे. म्हणून ती अज्ञानरूपी उपाधी स्वभावताच गळत नाश होत नाही आणि त्याचा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही नाश होत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला पहिलं त्या कुडीत आलो तेव्हा क्षर आणि नंतर स्वतःला मध्ये विसरलो होतो तेव्हा आपणच काय झालो होतो अक्षर. पण या अक्षराचा म्हणजे त्या जीवदशेशी तादात्म्य पावणाऱ्या माणसाचा ज्ञानाशिवाय नाश होत नाही म्हणून त्याला अक्षर म्हणतात. आणि ज्या दिवशी त्याला ज्ञान भेटेल तेव्हा अक्षर पुरुषाचा नाश होईल आणि तो फक्त काय शिल्लक राहील पुरुष. त्याचं नाव पुरुषोत्तम योग. ग्रंथाचं अध्यायाचं नावच आहे ना. हां म्हणून वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याची हा अक्षर आहे अशी मोठी प्रसिद्धी केली आहे. पण ती पण पहिली जशी क्षरची खोटी केलेली आहे तशीच अक्षरची सुद्धा खोटी आहे. कारण अख्खा संसार वृक्ष कसा सांगितला त्यांनी खोटाच आहे. याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी आकाराचे कारण आहे आणि असा हा व्यवहार होण्यास परमात्म्याशी माया उपाधीचा अध्यासिक संबंध असणे हे त्याचे स्वरूप आहे. म्हणून त्या माया उपाधीचा संबंध असलेल्या चैतन्यालाच अक्षर पुरुष असे म्हणतात. वास्तविक तो पुरुष आहे पण अज्ञानाची संगत केली मायेची संगत केली आणि स्वतःला मी म्हणत राहिला म्हणून त्याची गणती खाली झाली अक्षर पुरुषामध्ये झाली. त्या चैतन्यालाच अक्षर पुरुष असे म्हणतात. श्लोक क्रमांक 17. परंतु उत्तम पुरुष त्याहून निराळा आहे देहाधिक मिथ्या आत्म्याहून श्रेष्ठ असलेला बघा. उत्तम पुरुष याहून निराळा आहे देहाधिक मिथ्या आत्म्याहून देहाधिक मिथ्या बघा जॉईंट वाचलं तर आत्म्या मिथ्या देह आत्म्याहून देहाधिक मिथ्या आत्म्याहून श्रेष्ठ असलेला सर्वभूतांचा आत्मा पृथक चेतन परमात्मा असे वेदांतात म्हटलेले आहे. वेदांतात याला परमात्मा असे म्हटले आहे जो ईश्वर अव्यय आहे. 3 लोकात प्रवेश करून त्याला धारण करतो. जेवढा वेळ आहे तेवढं बघूया. आता अन्यथा विपरीत ज्ञानात्मक अशा या लोकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती आणि स्वप्न अवस्था आहेत त्या पुन्हा ज्या गाढ अज्ञान तत्वात लय पावतात ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर कीर्तिमुखाप्रमाणे बघा इथं आला कीर्तिमुख निवृत्य अज्ञान नसल्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे वृत्तिरूप ज्ञानही नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे अग्नी लाकडात जाळून मागून नाहीसा होतो त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी कृत्याकारक वृत्ती ज्ञानाने अज्ञान नाहीसे होते आणि ब्रह्मस्वरूपाची आत्मत्वाने प्राप्ती करून देऊन ते आपण नष्ट झाले. मग असे जे जाणणेपणाशिवाय आश्रय विषय रहित केवळ ज्ञान मात्र उरते तेच अर्जुना तो उत्तम पुरुष होय की जो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला आणि मागे सांगितलेल्या अक्षराहून दोहून निराळा तोच शुद्ध परमात्मा उत्तम पुरुष होय. बघा उत्तम पुरुष असा आहे की त्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञानाने काय केलं आत्म्याची भेट गारून दिली आणि ज्ञान सुद्धा निघून गेलं. लाकडं पेटली आणि परत लाकडं संपल्यानंतर अग्नी संपला आणि लाकडही संपलं. तसं कीर्तिमुखाने त्या म्हणतात कीर्तिमुखन ती अज्ञान ज्ञानी बुडाली ज्ञाने कीर्तिमुखत्व केल्या जैसा
वन्नी काष्ट जाळोनी स्वये जळे. बघा ते कीर्तिमुखत्व म्हणजे मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीच्या मागे लिहिलेलं आहे. कीर्तिमुखत्व म्हणजे काय, मग त्याच्यात हिस्ट्री दिली की एक राक्षस निर्माण झाला, अज्ञानरूपी राक्षस. त्याला नाश करण्यासाठी एक प्राणी निर्माण केला, त्याचं नाव कीर्तिमुखत्व. शंकराच्या याच्यात असतं. आणि त्याने त्या राक्षसाला खाल्ल्यावर परत शंकर भगवंताला येऊन म्हणलं आता काय खाऊ, ते म्हणले तू स्वतःला खाऊन घे. तसं अज्ञान घालवणारं ज्ञान घेतलं आणि मग अज्ञान गेल्यावर ज्ञानीपणाचा ताठा नको व्हायला, ती ज्ञानही गिळून घावतो गोविंद, त्याचं नाव अक्षर पुरुष आहे. आता हा टॉपिक चेंज होता, आपण पुढे पाहूया. अजून बरोबर हा उत्तम पुरुष सांगितलं, सॉरी बरोबर उत्तम पुरुष, तो आता आपण पुढे बघूया. हां बरोबर, त्याप्रमाणे आता आपण श्लोक क्रमांक 17लाच थांबूया, आलेलं पाहूया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15वा आणि श्लोक क्रमांक 16 पूर्ण झाला. आणि किती 525 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सचितानंद श्रीपाद भगवान की जय. सचितानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. भाई सब संतन की जय. गणपति बप्पा मोरया. आता विश्वात्मके देवी तो शोनी मद द्यावे पसायदाने. जय कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाळो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिकिरदारो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत मंडळी भेट दुदया भूता. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते आडनव पियुषांचे. चंद्रमीचे आलांछन मार्तंडचे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयले होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी. भजे जवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवाविजी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आगोरी लतान फसाहो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.